आपण सर्वजण अगदी तन्मनधनाने या कार्यक्रमाची प्रसिद्धी होण्यासाठी आपण उपस्थित झाला, त्याबद्दल तुम्हा सर्वांना मंगलकामना, तुम्हाला धन्यवाद देतो। त्याचबरोबर आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या कोर कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष अनिल कुमारजी बस्ते साहेब, आमचे ढाकरगे साहेब, दांडगे साहेब, आमच्या संगीताताई सावंत, आंबेडकर मॅडम, आमच्या संगीताताई खंडगे, संघमित्रा बनसोडे, आमच्या दांडगे मॅडम, त्याचबरोबर आमच्या पूजनीय भिक्खुनी संघशिलाजी, आमचे ज्यांनी या कार्यक्रमाचं परमिशनसाठी अतिशय कष्ट घेतले, तसे आमचे अंधारे साहेब, आमचे पत्रकारजी डोळे बाबा आणि आपल्या सर्वांना मी मंगलकामना देतो। खरं तर ही परिषद 70 वर्षानंतर आपण या औरंगाबाद शहरात घेतोय। आपल्याला या परिषदेसाठी ज्यांनी हे ऑफिस दिलं असे आमचे महाउपासक काळेश्वर डोंगरे साहेब यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो, मंगलकामना देतो। ही परिषद घेण्याचा उद्देश असा आहे, 1954 मध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रंगून या शहरामध्ये या जागतिक परिषदेला उपस्थित झाले होते। ही परिषद 6वी परिषद म्हणजे 6वी समिती होती। त्या समितीला मात्र गोयंका गुरुजी होते, मदन आनंद कौशल्यान होते आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उपस्थित होते। त्यानंतर 2 वर्षानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्माची दीक्षा दिली। आपण धर्मांतर बौद्ध झालो आणि त्यानंतर आपली वाटचाल चालू झाली। त्या बाबासाहेबांनी धर्मांतर केल्यानंतर जी आपल्यामध्ये सामाजिक, राजकीय, धार्मिक आणि आर्थिक प्रगती झाली, याचा दुवा म्हणजे 6वी जागतिक धर्म परिषद आणि त्याचा एक आदर्श म्हणून 70 वर्षे पूर्ण झाले भारतामध्ये ही परिषद झाली पाहिजे या उद्देशाने गेल्या 1 वर्षापासून सतत आणि सतत 36 जिल्हे आणि 358 तालुके फिरून हा प्रचार केला। औरंगाबाद शहराला, कारण आमच्या औरंगाबाद शहराचे शुद्ध उपासक उपासिका आहेत, त्यामुळे त्यांना आम्ही कमी वेळ दिला। अगदी 1 महिन्यामध्ये औरंगाबाद शहर आम्ही कव्हर केलं। परंतु या औरंगाबाद शहरातील या ऐतिहासिक भूमीमध्ये हे परिषद घेत असताना अतिशय आनंद होत आहे की आमच्यासोबत जे काही काम करतात अहोरात्र, जेव्हा रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही इथे बसलेलो होतो। आमचे बस्ते साहेब असतील, डॉक्टर अरविंद गायकवाड साहेब असतील, आमचे डॉक्टर भारत सोरेन सर असतील, आमचे डोंगरे साहेब असतील, अंधारे साहेब असतील, ढाकरगे साहेब असतील, आमचे सर्व महिला मंडळ असतील, हे सर्व कोर कमिटीचे पदाधिकारी समाजाला याच्यामधून काही मिळावं यासाठी रात्रीचे 2 वाजेपर्यंत आमच्या मिटिंगा चालू आहेत। यामध्ये कोणाला काही मिळेल असेल ती अपेक्षा नाही, पण समाजाचं निस्वार्थपणे आपल्याला बाबासाहेबांची धम्म चळवळ आणखी परत 100 वर्षे चालावी आणि ते चालण्यासाठीच ही तळमळ, ही धावपळ, हे कार्य आपण करत आहोत। मला असं वाटते या जागतिक परिषदेला जी अनंतवंती घेत आहे, त्या अनंतवंतीचे पाऊल आपल्या औरंगाबाद शहरात लागतात। आपण फार पुण्यवान आणि भाग्यवान आहोत, लकी माणसं आहोत आपण। अनंतवंतीचे डोळ्याने दिसत नसतात, त्यांच्यासाठी मी गेल्या 2 ते 3 वर्षापासून त्यांच्या पाठीमध्ये जगातले जे विपश्यनाचार्य असे महान धर्मगुरू आपल्याला जपान आणि म्यानमारचे लाभलेले आहेत आणि 30 देशातील डॉक्टरेट असलेले विद्वान बौद्ध भिक्खू आणि भिक्खुनी आपण निमंत्रित केलेले आहेत। म्हणजे औरंगाबाद शहराला किती मोठा वारसा आहे। औरंगाबाद शहरात 30 देशातील भिक्खू आणि भिक्खुनी साधी गोष्ट नाही। त्याचबरोबर आमच्या महाराष्ट्रातील विद्वान, श्रेष्ठ आणि ज्येष्ठ बौद्ध भिक्खुनी सुद्धा आपल्या या परिषदेला येत आहे। तर ही सर्व तयारी करत असताना संपूर्ण औरंगाबाद शहरातील पालकमंत्री असतील, औरंगाबाद शहरातील खासदार असतील, औरंगाबाद शहरातील आमदार असतील, औरंगाबाद शहरातील आमचे राजकीय नेते असतील, हे सर्व आमच्या सोबत आहेत असं मी बोलतो। हा कार्यक्रम एकदा माताजी घेऊ शकत नाही, तर अख्खे सर्व औरंगाबाद शहरातील आपापल्या क्षेत्रामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने आम्हाला प्रतिसाद देत आहेत। मी त्यांना सर्वांना धन्यवाद देतो, मंगलकामना देतो। त्याही पलीकडे या 5 दिवसामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये ही बातमी जाईल त्यासाठी आपणही सुद्धा माझ्यासोबत आहात। गेल्या 6 महिन्यापासून आपण पेपरला बातम्या देतच आहात, कारण भीमटेकवर तुमचं अधिक प्रेम आहे असं मला माहीत आहे। मग आमचे निळे प्रतीक असतील, आमचे सर्व पत्रकार असतील, आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो की आपण सर्वांनी हे महाराष्ट्रामध्ये तळागाळातील समाजापर्यंत ही जागतिक परिषद गेली पाहिजे। नेमका जागतिक परिषद म्हणजे काय याचा अर्थ आमच्या तळागाळातल्या माणसांना कळला पाहिजे। परिषदा अनेक होतात, पण ही परिषदला एवढी मोठी तयारी 1 वर्षापासून का करावी लागली याचा
त्याचं कारण मात्र आमच्या प्रत्येक माणसाला कळलं पाहिजे. प्रत्येक माणूस तेवढा प्रभावी झाला पाहिजे आणि प्रत्येक माणूस बौद्ध धर्माच्या परंपरेने वागला पाहिजे. या परिषदेचा मुख्य उद्देश आहे की आमच्या माणसांना पंचशील कळलं पाहिजे, आमच्या समाजाला भविष्य प्रतिज्ञा कळायला पाहिजे, आमच्या समाजाला बौद्ध धर्मगुरू सामाजिक कार्य कळालं पाहिजे. हे सर्व बाबी जर आमच्या समाजाला कळल्यात निश्चितच बाबासाहेबांची धम्म चळवळ आणखी 200 वर्ष टिकेल यामध्ये तुमत. आणि म्हणून तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात असं मी गृहीत धरतो. आणि या ठिकाणी आमच्या कोर कमिटीचे पदाधिकारी अध्यक्षांना थोडंसं तांत्रिक अडचण आल्यामुळे तरी पण रात्री 2 वाजेपर्यंत सर आमच्या सोबत होते. मी ते आपल्या सोबत आहे असं मी गृहीत धरतो आणि आपल्या सर्वांना पत्रकार बंधूंना धन्यवाद देतो. असेच आमच्या सोबत राहाल, संपूर्ण महाराष्ट्र आपण भारत कव्हर करा अशी आपल्या सर्वांकडून अपेक्षा व्यक्त करतो. आणि या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या 5 दिवसाच्या भव्य कार्यक्रमामध्ये 26 तारखेला सकाळी 8 वाजता विधिवत तथागतांची पूजा होईल आणि त्यानंतर धम्म आणि नंतर दिवसभराच्या कार्यक्रमाची ज्या पद्धतीने आखणी केलेली आहे त्या पद्धतीने तो कार्यक्रम पार पडत आहे. त्याचबरोबर या धम्म परिषदेसाठी भारतातीलच नव्हे तर विदेशातील सुद्धा अतिशय जाणकार अद्ययावत असे बौद्ध भिक्खू येणार आहे आणि त्यांची सुद्धा धम्मदेशना, त्याचबरोबर उपासक आणि उपासिका यांना सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या धम्म परिषदेच्या अनुषंगाने एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि धम्माच्या अनुषंगाने ते सुद्धा त्यांचे विचार मांडू शकणार आहे. या संदर्भात आपल्याला सांगताना आनंद होत आहे की हे साधारणपणे या धम्म परिषदेचं स्वरूप असं आहे की जेव्हा जागतिक स्तरावरची धम्म परिषद असते त्या धम्म परिषदेला किमान एक तरी अनंत भिक्खू असावे लागतात आणि त्या पद्धतीने या जागतिक धम्म परिषदेला येणार आहे. त्यामुळे यासाठी सगळ्यांसाठी अतिशय समाधानाची बाब आहे आणि म्हणून ही जी धम्म परिषद आहे ही जागतिक स्वरूपाची धम्म परिषद आहे. ही धम्म परिषद भीमटेकडी या परिसरामध्ये होणार आहे. खरं तर या धम्म परिषदेसाठी तिथे अनेक अडचणी निर्माण झाल्या, कारण तो परिसर जो आहे तो लेण्यांचा परिसर आहे आणि त्या लेण्यांच्या परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचं उत्खनन किंवा लेबलिंग सुद्धा करण्यासाठी मर्यादा घालण्यात आलेला आहे. कलेक्टर साहेबांनी स्ट्रिक्टली आमच्याकडनं लेखी लिहून घेतलेला आहे. आणि त्यानंतरही आदरणीय वंदनीय आर्यजी धम्म दर्शनाजी यांच्या अथक परिश्रमातनं गेल्या वर्षभरापासून त्यांच्या प्रयत्नातनं अनेक लोकांची त्या जोडल्या गेलेल्या आहेत आणि महाराष्ट्रातीलच नव्हे महाराष्ट्राबाहेरच्याही अनेक लोकांना त्यांनी या धम्म परिषदेसाठी आमंत्रित केलेलं आहे आणि त्यामुळे हा कार्यक्रम भव्य होईल, मोठा होईल. हे फक्त आमच्या बाजूने होईल असं नाही, तर त्याच्यासाठी आपल्या सगळ्या पत्रकार बंधू भगिनींची सहकार्याची नितांत गरज आहे. जोपर्यंत या धम्म परिषदेच्या संदर्भाने आपण आपल्या न्यूजपेपर्समधनं, TV चॅनल्समधनं किंवा आणखी आपली काही मीडिया आहे त्यामधनं जर सुद्धा आपण या कार्यक्रमाच्या या 26, 27, 28, 1 आणि 2 मार्च या संदर्भाने जर समजा आपण प्रसिद्धी दिली तर निश्चितपणे हा कार्यक्रम जनमानसापर्यंत त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचण्याचं शक्य झालं नाही, त्यांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून निश्चित ही बातमी पोहोचेल आणि लोक काळ्या या परिषदेसाठी उपस्थित राहतील आणि ही परिषद जास्त मोठ्या प्रमाणामध्ये निश्चितपणे यशस्वी होईल अशी मी आशा व्यक्त करतो आणि आपणाला म्हणून आपल्या सगळ्यांनी पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो. आणि ही जागतिक धम्म परिषद होणार आहे त्या संदर्भाने आदरणीय आर्य मीडियाला माहिती आणि 1 वर्ष झाल्या त्याचा प्रचार आणि प्रसार होत आहे आणि वस्तीमध्ये आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत. तरी काही ठिकाणी आम्ही पोहोचू शकलो नसेल तर त्या ठिकाणी आपण सगळे आमचे बंधू आणि भगिनी पत्रकार लोक, न्यूज चॅनलवाले नक्कीच आपण मीडियातर्फे या पत्रकार परिषदेला जास्तीत जास्त
राहतील यासाठी प्रयत्न करा. कारण की आर्याजी कमीत कमी 1 वर्ष झाल्या त्या अथक परिश्रम करत आहोत. आम्ही त्यांच्या फक्त पाठीशी आहोत आणि त्याचबरोबर आपण पण आमच्या सोबत घ्या. आणि औरंगाबादमध्ये नव्हेच तर पूर्ण भारतामध्ये जसे तुम्हाला मीडियावाल्यांना माहिती आहे की अकोला, अमरावती, नाशिक, धुळे, नागपूर प्रत्येक गावांमध्ये कशा बातम्या पोहोचवता येतील त्यासाठी जर आपण प्रयत्न केला तर फार उत्तम काम होईल ते पत्रकारांतर्फे. आणि तेवढी आपण मदत करावीच. कारण की हा आपला कार्यक्रम आहे. आपल्या औरंगाबादची शान वाढणार आहे. जागतिक बौद्ध धम्म परिषद करणं म्हणजे हा नक्कीच आनंदाची तर बाब आहेच. पण त्याचबरोबर 70 वर्षानंतर ही परिषद होत आहे आणि आर्यजींनी त्यांच्या डोक्यात विचार आला आणि ते करण्याचा प्रयत्न केला तर आपला प्रत्येक माणसाचा प्रयत्न असावा. आपण जास्त नाही पण कमीत कमी एका खसखशी एवढा तरी प्रयत्न करून लोकांपर्यंत पोहोचून आपल्या औरंगाबादचं नाव कसं उंचावल्या जाईल आणि पूर्ण देशात नव्हे तर कमीत कमी 30 बाहेर देशात सुद्धा जातील. कारण की 30 बाहेर देशातले म्हणजे बाहेरून येत आहेत ते 30 नाही जास्त येत आहे. म्हणजे बाहेर देशातले बाहेर देशातले येणारे 30 म्हणजे ते गावं आहेत त्यातनं येणार आहेत ते. तर मला असं वाटतं की जर ते इतक्या संख्येने बोलवत आहेत, इतके सगळेजण परिश्रम करत आहेत तर सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना मी आपण उपस्थित राहिले त्याबद्दल आभार मानते. आणि आपलाच कार्यक्रम म्हणून 2 मार्चपर्यंत हा कार्यक्रम आहे आणि या 5 दिवसी सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. तर संध्याकाळी 6 वाजेनंतर 6 ते 10 हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. तर यामध्ये मी सांगतो की प्रसिद्ध गायकचे अभिजित वसंत यांना सांगितलेलं आहे. तसेच प्रकाशनाथ पाटीलजी नागपूरचे यांना सुद्धा सांगितलेलं आहे. सीमा पाटील मुंबईचे यांना सुद्धा सांगितलेलं आहे. तसेच चेतन लोखंडे, मंजुळा शिंदे आणि या व्यतिरिक्त जे स्थानिक कलाकार आहेत सर्व प्रसिद्ध कलाकार या ते सर्व कलाकार 2 तारखेला येणार आहेत. Right now and press the bell icon. Never miss an update.